सर्वप्रथम श्री गणेश हिंगमिरे यांच्या मातोश्री कैलासवासी इंदुबाई शंकर हिंगमिरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. इंदुबाई शंकर हिंगमिरे यांच्या पहिल्या स्मृती दिनाचं औचित्य साधून त्यांच्या प्रती मुलाने वाहिलेली श्रद्धांजली म्हणून जे पुस्तक प्रकाशन आज होत आहे त्या प्रकाशनाला उपस्थित असलेले भारतातल्या प्रत्येक नागरिकाला ज्यांच्याबद्दल आदर आहे, ज्यांच्याबद्दल अभिमान आहे, असे भारताचे पद्मविभूषण श्री रघुनाथ माशेलकर साहेब, विधी विभागात किंवा कायद्याच्या क्षेत्रात ज्यांना आपण द्रोणाचार्य म्हणू शकू असे बहुतांशी वकील लोकांचे, बहुतांशी जजेस लोकांचे द्रोणाचार्य श्री सुधाकर आव्हाड साहेब, या फर्ग्युसन कॉलेजचे जे कर्ता धर्ता आहेत आजचे श्री पलांडे, श्री गणेश हिंगमिरे, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे फॅमिली मेंबर्स, आजच्या या पहिल्या स्मृती दिनाच्या ठिकाणी गणेश हिंगमिरे आणि गणेश हिंगमिरेंच्या कुटुंबाला ज्यांनी कितीतरी वर्ष वैद्यकीय सेवा दिली ते डॉक्टर, इतर सगळे उपस्थित बंधू भगिनींना, महाराष्ट्रात आईच्या प्रेरणेमुळे, आईच्या शिकवणीमुळे मोठे झालेले लोक कमी नाही आहेत. त्यांची नावं घ्यायची म्हटली तर आपल्याला वेळ पुरणार नाही. दोनच नाव सफिशियंट आहेत. जिजाऊ मातोश्री ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, आणि श्यामची आई ज्यांच्यामुळे साने गुरुजी घडले. आज आपण तसंच एक कर्तृत्ववान मुलगा गणेश हिंगमिरेंच्या दृष्टीने त्यांच्या आईने घडवलेला आपण पाहत आहोत. त्यामुळे त्या आईचं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करूया. जेव्हा मार्च महिन्यामध्ये एक डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये महिला दिनानिमित्त कुठला तरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमानिमित्त गणेश हिंगमिरेंच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता. आणि त्या सत्काराच्या वेळेला या जोडप्याचा माझा परिचय झाला. त्यावेळेला मला जाणीव झाली की पुणे ही रत्नांची खाण का म्हणतात. पुण्यासारख्या एका सांस्कृतिक शहरातला एक गरिबी घरातला मुलगा ज्याच्या आईने कोड्या पापड विकून त्याला शिक्षणाची गोडी लावली आणि त्याला शिक्षण घ्यायला भाग पाडलं. त्यांची आईचं त्यांच्या शिक्षणामध्ये तर हातभार आहेच, परंतु त्यांच्या आपण भारतीय आहोत आणि आपल्याला भारतासाठी काहीतरी करावं लागणार आहे याची जी त्यांना गोडी लागली, त्या गोडीमागे त्यांचे जे काका आहेत त्या काकांचा जो हातभार आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. सुरुवातीला जेव्हा ते लॉ झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण आता इथे वकिली सुरुवात करा. परंतु एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो की जेव्हा मी त्यांचं पुस्तक वाचलं त्यावेळेला मला जाणवलं की मित्राची संगत किती प्रमाणात आपल्या आयुष्यात कलाटणी मिळवू शकते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गणेश हिंगमिरे आणि गणेश हिंगमिरेंचा एक मित्र ज्याचं नाव आज आठवत नाही, परंतु ज्यांनी गणेश हिंगमिरेंना फॉरेनला जायला उद्युक्त केलं नाही तर इन्सिस्ट केलं आणि त्यांना फॉरेनला जायला भाग पाडलं. फॉरेनला गेलेत. फॉरेनला गेल्यानंतर आपण नेहमी पाहतो, म्हणजे ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तर आमच्या समोर असे बरेच उदाहरणे येतात की फॉरेनला गेलेले मुलं
आई वडिलांच्या म्हातारपणात सुद्धा घरी येत नाहीत, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात आणि आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा ते तिथे व्हिडिओवर अंत्यसंस्कार कसे होत आहेत हे पाहून समाधान मानतात. अशा या काळामध्ये गणेश हिंगमिरेंनी आपला भारताचं ऋण फेडण्यासाठी परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. मला त्यांच्या पुस्तकातलं एक वाक्य अजून आठवतं की ते जेव्हा फॉरेनमध्ये होते तर बौद्धिक संपदा भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे आणि बौद्धिक संपदेचं आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणं किती महत्त्वाचं आहे हा विचार धरून त्यांनी त्यावेळेचे प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम यांना तिथून एक पत्र पाठवलं. ते पत्र पाठवल्यानंतर आपल्यासमोर आज रघुनाथ माशेलकर जे आहेत, रघुनाथ माशेलकरजी सारखेच प्रत्येक भारतीयाला जे म्हणजे आधार वाटतात किंवा जे इन्स्पिरेशन वाटतात असे आपले माजी प्रेसिडेंट यांनी त्या पत्राचा विचार केला. विचार करून आपल्या प्रेसिडेंट पदाच्या प्रतिष्ठापनाला लावून सरकारतर्फे ते पत्र ठेवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने बौद्धिक संपदा हा जो विषय आहे हा या आपल्या शिक्षणात अंतर्भूत करण्यात आला. म्हणून पहिल्यांदा गणेश हिंगमिरेंचं मी त्याबद्दल अभिनंदन करतो. फॉरेन रिटर्न वकील आहे, 2-2, 3-3, 4-4 डिग्र्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी वकिली करण्याचा चान्स आहे, परंतु नुसतं वकिली करून पैसा ज्ञानार्जन करणं हाच उद्देश त्यांचा नव्हता. आणि त्यांच्या उद्देशामागे त्यांचे जे गुरु होते सुधाकर आव्हाड साहेब यांचं इन्स्पिरेशन होतं. सुधाकर आव्हाड साहेब 1977 मध्ये लॉ झाले आणि लॉ झाल्यानंतर त्यांच्या भावाचा हात धरून पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय सुरुवात केली. वकिली व्यवसाय सुरुवात करताना बहुतांशी वकिलांसारखं त्यांनी वकिली करून पैसा कमावणं एवढाच उद्देश ठेवला नाही, तर आपल्या ज्ञानाचा फायदा जे गरीब घरातले, जे रुरल एरियातले जे विद्यार्थी आहेत आणि जे कायद्याचं ज्ञान घेऊ इच्छितात त्यांना ते कायद्याचं ज्ञान देऊन एक चांगलं करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून सुधाकर आव्हाड सरांनी आपलं ज्ञानार्जनाचं काम सुरू केलं. आणि जसं सांगितलं साहेबांनी की 77 पासून बऱ्याच ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिलं, क्लासेस घेतले, वकील घडवले, 200 ते 250 ज्युडिशियल ऑफिसर आहेत. फक्त ज्ञानार्जन हा एक उद्देश ठेवून ते एवढं काम करत आले आहे. आणि त्यांचाच आदर्श ठेवून गणेश हिंगमिरे यांनी नुसतं कायद्याचं प्रॅक्टिस न करता आपल्या भारतभूमीतल्या जे गुणवंत आहेत, ज्यांचं काहीतरी एक ठोस काम आहे, त्यांच्या ठोस कामाला पावती मिळवून देण्यासाठी त्यांनी कार्य सुरू केलं. आणि जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार जे एखादे विशिष्ट उत्पादन होतं त्या विशिष्ट उत्पादनाला सरकार मान्य किंवा जागतिक मान्यता मिळवून देण्याचं जे कार्य आहे ते गणेश हिंगमिरे यांनी भारतात सुरू केलं. त्याबद्दल परत त्यांचं एकदा आपण अभिनंदन करणं आवश्यक आहे. जास्त खोलात न जाता त्यांनी किती पेटंट्स घेतले ते आव्हाड सरांनी सांगितलंच आहे. मी जळगाव जिल्ह्यातला असल्या कारणाने मला तिथलं एक उदाहरण देणं संयुक्तिक वाटतं. जळगाव जिल्ह्यात जळगाव ही केळीची खाण म्हटली जाते. जळगावची केळी ही भारतभर प्रसिद्ध आहे, जागतिक पेठेत सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु या जळगाव जिल्ह्यातल्या केळीला GI मानांकन मिळवून देणं हे कोणाच्याही मनात आलेलं नव्हतं. तांदलवाडी सारखं गाव
जळगाव जिल्ह्यातलं एक तांदळवाडी गाव आहे जे हातनूर धरणाच्या बॅकवॉटरवर आहे आणि तापी नदीच्या काठावर आहे. त्या ठिकाणी आपण बहुतांशी लोक गेलेले नसाल, परंतु केळीची जी बाग आहे ते केळीच्या बागेत 5-5 हजार, 10-10 हजार, 15-15 हजार जेव्हा केळी लागते तर ती केळी एवढी घनदाट होते की सूर्याचे प्रकाश किरण सुद्धा जमिनीवर पोहोचत नाही, एवढी ती केळी घनदाट होते. आणि ते केळी त्यामुळे प्रसिद्ध असते. तापीचं खोऱ्याचं पाणी, तिथलं वातावरण आणि ती भौगोलिक परिस्थिती, अशा या जागतिक स्तरावरच्या नावाजलेल्या केळीला GI मानांकन गणेश हिंगमेरेंनी मिळवून दिलं. त्याबद्दल जळगाववासियांच्या मार्फत, जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांमार्फत मी गणेश हिंगमेरे यांचं आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बऱ्याच मालदांडी, माळशिरसची ज्वारी आहे. मी एक उदाहरण सांगतो साहेब. मी जेव्हा मुंबईला चॅरिटी कमिशनर होतो तर आम्ही रोज संध्याकाळी भाकरी खातो, म्हणजे वेगवेगळ्या भाकरी खातो. ज्वारीची भाकरी खातो, नाचणीची भाकरी खातो, बाजरीची भाकरी खातो. आणि कळणं एक प्रकार आहे. कळणं म्हणजे ज्वारी, 75% ज्वारी आणि 25% त्याच्यात उडीद, काळं उडीद, ते मिक्स करून त्याच्यात थोडंसं जाड मीठ टाकून आम्ही ते दळून आणतो आणि त्याला कळणं म्हणतो. तर ही जळगाव जिल्ह्यातली ही प्रसिद्ध भाकर असते. ती कळण्याची भाकर आम्ही खात असतो. तर मुंबईला असताना मी मार्केटमध्ये ज्वारी शोधायला गेलो. ज्वारी शोधायला गेल्यानंतर आपल्यासारख्या लोकांना, जे शेतकरी लोक आहेत किंवा जे खेड्यातून लोक आलेले असतात, त्यांना गावरान ज्वारी, गावरान बाजरी, गावरान तूर, म्हणजे जे GI इंडिकेशनचे जे उत्पादन आहेत त्याच्याबद्दल खूप ओढ असते. मी तिथे गेलो आणि मी त्यांना ज्वारीचे भाव विचारले. म्हटलं मला गावरान ज्वारी आहे. तर ते म्हटले की साहेब, गावरान ज्वारी हा पदार्थ नाही आहे, पण ज्वारी आहेत. म्हटलं कुठल्या कुठल्या आहेत? तर त्यांनी सांगितलं की माळशिरसची माळदांडी आहे 73 रुपये किलो, आणि दुसरी एक ज्वारी आहे ती 45 रुपये किलो. म्हटलं 45 रुपये किलो ज्वारी आणि या माळदांडीमध्ये काय फरक आहे? तर म्हणे माळदांडी ही खूप प्रसिद्ध आहे. म्हटलं ठीक आहे, ते तर मी घेतोच, परंतु हे 45 रुपयाची ज्वारी काय? म्हणजे साहेब, ही ज्वारी आहे, गावरान आहे, खेड्यातली आहे, परंतु ही मुंबईसाठी फक्त कबुतरांसाठी वापरली जाते. सांगायचा मुद्दा असा की आपण जे मूळ आहे, जे गावरान आहे, ज्याच्याबद्दल गणेश हिंगमेरे एवढं कार्य करता आहेत, आणि ज्या एक स्त्री आहेत की ज्यांनी ते बियाणं वर्षानुवर्ष, त्यांचं नाव नाही आठवत मला आता, बोलतीलच गणेश हिंगमेरे, त्यांनी ते वाण जपून ठेवलेलं आहे. आणि त्या जपून ठेवलेल्या वाणांबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिलेली आहे. पद्मश्री दिलेली आहे. असे आपण वाण, गावरान पद्धतीचे वाण विसरत जाऊन त्या वाणाचा जर उपयोग कबुतरांसाठी करत असू तर आपल्यासारखे दुर्भाग्य लोक आपणच असू. आणि यामुळे गणेश हिंगमेरे यांचे जे कर्तृत्व आहे किंवा त्यांच्या मिसेस यांचं जे कर्तृत्व आहे ते वाखाणण्याजोगं आहे. आणि म्हणून गणेश हिंगमेरेंनी आतापर्यंत जे GI मानांकन बऱ्याच शेती उत्पादकांना मिळवून दिलेलं आहेत, किंवा जे आपल्या पुणेरी पगडीसारख्या उत्पादनांना मिळवून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो. आज म्हणजे मला सांगायला हरकत नाही की पुणे जिल्ह्यात जेव्हापासून प्रमुख जिल्हा वसतिगृह न्यायाधीश म्हणून आलो तर आतापर्यंत 4-5 पगड्या ज्या बनावट होत्या त्या माझ्या डोक्यावर घालण्यात आल्या, परंतु आज गणेश हिंगमेरेमुळे एक ओरिजिनल पगडी GI मानांकन मिळालेली माझ्या डोक्यावर घालण्यात आली. आणि ती पगडी नम्रपणे सांगू इच्छितो की रघुनाथ माशेलकर साहेब, श्री सुधाकर आव्हाड साहेब यांच्या सोबत घालण्यात आली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्याबद्दल मी गणेश हिंगमेरेंचं आणि आयोजकांचे
आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.